अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीच्या समर्थनार्थ राज्यात सगळीकडे आपल्याला उत्साह जय्यत तयारी दिसून येते। तसंच नाशिकमध्ये देखील धरणगाव इथं अक्षत कळस मिरवणूक काढण्यात आली। तसंच अलीकडेच पूज्य अक्षत कलश या कार्यक्रमात समाजाच्या विविध स्तरांतून हजाराहून अधिक लोकांचा मोठा मेळावा झाला। धरणगाव वीरच्या रस्त्यावरून पवित्र अक्षत कलश वाहून नेण्यात अग्रेसर भूमिका बजावणारे विद्यार्थी तसंच तरुणांचा उत्स्फूर्त सहभागाने मिरवणूक निघाली। लेझिम पथक या पारंपरिक लोकसंगीत समूहाच्या तालबद्ध बीट्स आणि भजनी मंडळाच्या भक्तिसुरांच्या साथीनं हा कार्यक्रम सांस्कृतिक समृद्धीनं गुंजला। सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश असलेल्या या मंडळीनं राम मंदिर निर्माणासाठी सामूहिक बांधिलकी दाखवली। मंदिराचे प्रतिनिधित्व करणारे बॅनर्स आणि चिन्ह मिरवणुकीला शोभून दिसले, जे समुदायाच्या सामायिक श्रद्धा आणि समर्पणाला अधोरेखित करतात। 1000हून अधिक सहभागी झालेल्या या मेळाव्यानं राम मंदिराच्या उभारणीसाठी समाजातील व्यापक पाठिंबा आणि एकता अधोरेखित केली। धार्मिक महत्त्वाच्या पलीकडे या कार्यक्रमानं तरुण पिढीला सक्रिय सहभाग दर्शवला, सांस्कृतिक जतन आणि सामुदायिक सहभागामध्ये त्यांच्या भूमिकेवर जोर दिला। या मिरवणुकीनं धरणगाव वीरवर कायमची छाप सोडली, समाजाच्या सामूहिक शक्ती आणि भक्तीची एक मार्मिक आठवण म्हणून काम केलंय।